अण्णा हजारे यांचा संदेश, वनराईने करू हिरवागार देश. पारनेर पब्लिक स्कूलमध्ये 100 झाडांचे वृक्षारोपण. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा संदेश, वनराईने करू हिरवागार देश. झाडे लावा, झाडे जगवा यासह वृक्षारोपणवर घोषणा देत पारनेर पब्लिक स्कूलच्या शेकडो विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त 100 वृक्षांची लागवड केली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवस निमित्ताने पारनेर पब्लिक स्कूलचे संस्थापक प्राचार्य गीताराम म्हस्के व अध्यक्षा सविता म्हस्के यांच्या संकल्पनेतून फळझाडे वृक्षारोपण अभियान सोमवारी पारनेर पब्लिक स्कूलमध्ये राबवण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे वनराईवरील असलेले विचारांचे फलक घेऊन व हातात एक झाड घेऊन सकाळी वृक्षदिंडीला सुरुवात झाली. प्राचार्य गीताराम म्हस्के, अध्यक्ष सविता म्हस्के यांच्यासह शिक्षक अग्रभागी होते. ढोल ताशाच्या गजरात वृक्षदिंडी निघाल्यावर पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे यांचा विजय असो. अण्णा हजारे यांचा संदेश, वनराईने करू हिरवागार देश. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा या घोषणा विद्यार्थी देत होते. दिग्विजय सुरेश पठारे वृक्षदिंडीत वृक्षारोपण व पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे यांच्या कार्याची माहिती देत होता. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या विद्यार्थिनींनी पर्यावरण रक्षणाची माहिती दिली. एक विद्यार्थी एक झाड उपक्रम यावेळी शिक्षक, विद्यार्थी, सेवक वृंद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. एक विद्यार्थी एक झाड या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आंबा, फणस, चिंच यासह फळझाडे लावली. अण्णांच्या शुभ हस्ते या विद्यालयाची मुहूर्तमेढ 25 वर्षापूर्वी लावण्यात आली. अण्णांच्या आशीर्वादानं आणि अण्णांच्या चतुर मार्गदर्शनाने ही विद्यालयाची वाटचाल करत असताना यश मिळालं. आणि म्हणून अण्णांचा काही संदेश असेल तर आपण समाजाचं, येणाऱ्या पुढच्या पिढीचं काहीतरी देणं लागतो. आणि त्यासाठी सगळ्यात मोठं देणं फेडायचं असेल तर झाडे लावा, चांगलं शिकवा, संस्कारित मुलं घडवा आणि स्वतः चारित्र्यवान राहा हा संदेश घेत आम्ही आज अण्णांच्या वाढदिवसानिमित्त झाडं लावतोय. यातून आमच्या सर्व मुलांना प्रेरणा मिळेल. खरं तर हा कार्यक्रमच मुलांनी साजरा केला आहे. एवढी सारी झाडं आणलेत, वाजत गाजत झाडं लावली जातात, यासारखा आनंद मला वाटतं काही नाही आहे. आणि हाच खरा अण्णांच्या वाढदिवसाचा मोठा आनंद आहे. वेगळा जल्लोष करण्यापेक्षा झाडं लावताना जल्लोष करणं, पृथ्वी वाचवताना जल्लोष करणं, पुढच्या पिढीला येण्यासाठी ही सगळी निसर्गाची रचना अनुकूल करणं, ही खरी पुढच्या पिढीचं देणं फेडण्याचं काम आपण अण्णांच्या मार्गदर्शनाखाली अण्णांच्या वाढदिवसानिमित्त त्या मुलांच्या बरोबर करतोय. खरं तर या मुलांना किती शुभेच्छा द्यावी. एक दिवसात एवढे बोर्ड, एवढी झाडं, हे सगळं एका ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. हा माझ्या आयुष्यातील आनंदाचा प्रसंग आहे. आणि मला कुठेतरी अण्णांच्या थोडंसं मार्गावर चालण्याची संधी मिळते, याचा पण वेगळा आनंद आहे. तर 25 वर्षानंतरही आनंदने सांगितलं, समाजाचं देणं लागतं म्हणून शाळा चालव. शुद्ध चारित्र्यानं, निष्कलंक चारित्र्यानं शाळा चालव. हे खरं समाजाला आपण देतोय काहीतरी असं वाटेल. अन्यथा आपण तर सगळेजण पाहतोय, आज सगळेजण स्वार्थात दडलेत, पण अण्णांसारखा एक महात्मा आजही समाजासाठी बोलतोय.
आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम करताना शाळेला आणि मला खूप अभिमान होतो आहे. विशेषतः मुलांना तर खूप आनंद आहे. तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरून तो वाचत असाल, त्यांची वेशभूषा, त्यांचा जो आनंद आहे तुम्हाला नोटीस होत असेल, सर्वांना कळत असेल. तर ठीक आहे. अण्णांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही 8वीचे वर्गातील मुले आज आम्ही झाडे लावण्याचा कार्यक्रम केला. आम्ही खूप सारी झाडे लावली ज्याकरून पर्यावरणाला आम्ही स्वच्छ व हिरवेगार ठेवू. अण्णांचा काय संदेश आहे? अण्णांनी त्यांचे आयुष्य समाजसेवेसाठी टाकले. मग आपण पण त्यांच्याच पाठीमागे थांबून आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण झाडे लावले पाहिजे. पर्यावरणाला आपण हिरवेगार केले पाहिजे. झाडे लावूनच आपण जिवंत राहू.